मराठ्यांच्या अंगावर सोडलं, तुमचं खरं रूप समोर आलं. मनोज जरांगेंचा अजित पवारांवर जोरदार निशाणा. दुसरे ताट देणं म्हणजे मराठा समाजाची फसवणूक. आम्ही आमच्या मतावर ठाम. प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या सल्ल्यावर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया. वंचित महाविकास आघाडीमधील घटक पक्ष संजय राऊतांचा दावा, तर प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यातून लोकसभा निवडणूक लढवावी, संजय राऊतांची मागणी. जागा वाटपासंदर्भात उद्या महाविकास आघाडीची दिल्लीमध्ये बैठक. जागा वाटपावर उद्या दिल्लीमध्ये तोडगा निघण्याची शक्यता. खासदार संजय राऊत आज संध्याकाळी दिल्लीमध्ये दाखल होणार. आताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज लागत नाही. नाव न घेता फडणवीसांचं ठाकरेंच्या मानदुखीवर बोट, तर राज्य सरकारच्या गळ्यामध्ये दिल्लीचा पट्टा. राऊतांचा पलटवार. आम्हाला श्रद्धांजली अर्पण होते की आम्ही शहीद होतो ते 10 तारखेला बघून घेऊ. मंत्री गुलाबराव पाटलांचं विरोधकांना उत्तर. शिवसेना आमदार अपात्रतेवर 10 तारखेला निकाल काय? मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यानं चर्चा. याच आठवड्यात आमदार अपात्रतेवर निकाल येण्याची शक्यता. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत 2 फेब्रुवारीला सुनावणी. ठाकरे गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार. यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी शिंदे गटाकडून संजय राठोडांना विचारणा. भावना गवळींच्या विरोधामधलं वातावरण पाहता राठोडांच्या नावाचा विचार. TV9 मराठीला विश्वसनीय सूत्रांची माहिती. माझ्या उमेदवारीवरून विरोधक वावड्या उठवतात. वरिष्ठ पातळीवर माझ्या उमेदवारीबद्दल चर्चा नाही. खासदार भावना गवळींचं स्पष्टीकरण. पुणे लोकसभा पोटनिवडणूक घेण्याच्या आदेशाला स्थगिती. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती. भाजपची लोकसभा निवडणुकीसाठी नवी रणनीती. तरुण उमेदवारांना निवडणुकीमध्ये उतरवण्याचा भाजपचा प्रयत्न. 145 पेक्षा जास्त तरुण चेहऱ्यांना भाजप तिकीट देण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. मंत्री शंभूराज देसाईंना सोशल मीडियावर अश्लील शिवीगाळ. शिंदे गटाचे तालुका प्रमुख काकासाहेब जाधव यांच्यावर कराड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. रात्री उशिरा 1 जण ताब्यात. मुख्यमंत्री शिंदेंकडून पिंपरीमधील वृद्ध दाम्पत्याला 3 लाखांची मदत. वृद्ध दाम्पत्याची कैफियत ऐकून मुख्यमंत्री गहिवरले. दाम्पत्याला त्यांचं घर परत मिळवून देण्यासाठी सुद्धा शिंदेंचे आदेश. बिल्किस बानो प्रकरणातील दोषींना सुप्रीम कोर्टाचा झटका. सर्व आरोपींची सुटका सुप्रीम कोर्टाकडून रद्द. सुप्रीम कोर्टाने बिल्किस बानो यांच्या सर्व याचिका स्वीकारल्या. पनवेलमधील सलमान खानच्या फार्म हाऊसमध्ये घुसखोरीचा प्रयत्न फसला. 2 तरुणांना पनवेल पोलिसांकडून अटक. सलमान खानला भेटण्यासाठी घुसखोरी केल्याचं चौकशीमध्ये समोर.